नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शॉप ऍक्ट गुमास्त लायसन कशा प्रकारे काढायचं, जे आपल्या उद्योग व्यवसायासाठी अति आवश्यक असतं। किंवा लोन, आपल्याला जर लोन वगैरे करायचं असेल त्यावेळेस दुकानाच्या नावाने जर आपल्याला खाते उघडायचं असेल त्यावेळेस उद्योग आधार शॉप ऍक्ट हे अतिशय गरजेचं असतं। तर आज आपण शॉप ऍक्ट कसे काढायचं ते आज बघणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आपले सरकार.mahaonline.government या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला असा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपली युजर आय डी तयार करायची आहे। त्याकरता इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दोन पर्याय येतील, एक OTP द्वारे आपली युजर आय डी तयार करायची, दुसरी पूर्ण डिटेल्स भरून युजर आय डी तयार करायची। त्यासाठी आपण सर्वप्रथम पर्याय हा वापरूया, हा सोपा पर्याय आहे। यासाठी आपल्याला फक्त आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करायचा आणि त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून एक युजर आय डी फक्त आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर आता मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि युजर नेम टाकून आपल्याला या ठिकाणी युजर आय डी क्रिएट करायचा आहे। आता मोबाईलवरती OTP आलेला आहे। आता तो OTP आपण इथे टाकणार आहोत। OTP जर आपल्याला मिळाला नाही तर पुन्हा आपण रिसेंट OTP म्हणून आपण त्या ठिकाणी क्लिक करू शकता। आपल्या मोबाईलवर OTP प्राप्त होईल। तो OTP आपण इथे टाकायचा आहे। कधी कधी वेळही लागतो OTP येण्यासाठी। OTP आलेला आहे आणि मी या ठिकाणी OTP टाकत आहे। बघा, यानंतर आपले युजर नेम तयार करायचं आहे। आपण कोणतेही कॅरेक्टर वापरू शकता। त्यानंतर खाली चेक अवेलेबिलिटी दाखवलेलं आहे। युजर नेम कुणाचं असेल तर आपणास वापरण्यास परवानगी नसते, तर आपण एखादा सांकेतिक क्रमांक टाकून देखील युजर आय डी तयार करू शकता। आपल्या लक्षात राहील असा युजर नेम पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे। बघा, या ठिकाणी सांगितलं आहे का आपलं युजर नेम अगदी बरोबर आहे, काहीच हरकत नाही आहे। आता या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, जो पासवर्ड आपल्याला परत उपयोगात आणता येईल। एकदम साधा सोपा जर पासवर्ड टाकायचं ठरलं 5@123 असा, तर तो कॉमन पासवर्ड आहे, तो घेत नाही आहे, म्हणून आपला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे। एकदा कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा तोच पासवर्ड टाकायचा आहे। आपलं खाली पूर्ण नाव आपण इंग्रजीत लिहायचं आहे, त्यानंतर मराठीमध्ये आपोआप नाव ते पुढे येईल। जर बदल असेल तर आपण आपल्या डेस्कटॉपची लँग्वेज चेंज करून बदलू शकता। त्यानंतर जन्मतारीख आपल्याला इथे टाकायची आहे, कस्टमरची वय ऑटोमॅटिक आपोआप आपल्या समोर येईल। आणि सर्व झाल्यानंतर चेकबॉक्सवरती मला अटी मान्य आहेत या चेकबॉक्सवरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। आपला युजर आय डी युजर नेम तयार झालेला आहे। आता हाच युजर नेम आपण आता पोर्टलवर टाकून आपला लॉग इन करूया। सर्वप्रथम आपला युजर आय डी टाकायचा आहे।
त्यानंतर आपला पासवर्ड आणि जो कॅप्चा आपल्या समोर दिसत आहे तो कॅप्चा आपण जसाच्या तसा कॅपिटलमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तर जिल्हा आपण या ठिकाणाहून निवडायचा आहे. तो जिल्हा आपण सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज दिसेल. या ठिकाणी आपल्याला सर्च बार आहे. या ठिकाणी आपल्याला कुठल्याही सेवेचे 3 ते 4 अक्षर टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्याला खाली ताबडतोब ते सेवेचं नाव या ठिकाणी येत आहे. इथे बघा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन, याच्यावर आपल्याला ओके करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. आपले इंडिव्हिज्युअल करायचं आहे का हो फर्म आहे, कंपनी आहे. या ठिकाणी बघा मी इंडिव्हिज्युअल करत आहे आणि सबमिट. पेज ओपन झाल्यानंतर बघा डाव्या हाताला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन म्हणून आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म आहे. त्यानंतर शॉप रजिस्ट्रेशन ओल्ड युजर्स, जुन्या वापरकर्त्यासाठी आहे. इथून सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. ते सेल्फ डिक्लेरेशनवर आपल्याला सिग्नेचर करून ते सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करायचं आहे. बघा या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुरुवातीला 2 पर्याय आहे. एक 9 वर्करसाठी आणि एक 10च्या पुढे वर्करकरिता. यामध्ये आपण सर्वप्रथम 9 वर्करसाठी निवडतो आहे. या ठिकाणी आपल्याला विभाग निवडायचा आहे. आपला विभाग कोणता आहे, त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि यानंतर आपलं ऑफिस, येथे आपण कोणत्या ऑफिस अंतर्गत येतो ते ऑफिस आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला आपल्या उद्योगाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. उद्योगाचं नाव आपोआप मराठीमध्ये पुढे आपल्या समोर येईल. जर त्यामध्ये काही बदल असेल तर आपण आपली भाषा चेंज करून ती दुरुस्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपण रजिस्ट्रेशन कशा प्रकारची करतोय तर न्यू रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी करतोय. आता या ठिकाणी आपला जो काही पत्ता असेल, ॲड्रेस असेल, तो आपण या ठिकाणी बरोबर व्यवस्थित आपण टाकायचा आहे. आपला पत्ता टाकत असताना फक्त इंग्रजीमध्ये तो पत्ता टाकायचा आहे. मराठीमध्ये आपोआप तयार होतो आणि जिथे मराठीमध्ये चुकलं असल्यास आपली लँग्वेज भाषा चेंज करून आपण त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या शॉप ॲक्टवरती या लायसनवरती चुका होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडल्यानंतर गाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर पिनकोड विचारला जातो. पिनकोड टाकल्यानंतर मोबाईल नंबर विचारला जातो. ईमेल ID विचारली जाते. ती आपण एकदम व्यवस्थित भरायची आहे. आपल्या तालुक्याचा जो काही पिनकोड असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. सर्व माहिती ही व्यवस्थित मराठीमध्ये आहे, आपल्याला समजेल अशा पद्धतीने आहे, म्हणून व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि नंतरच आपण भरायचं आहे. अवघड काही नसतं, फक्त आपण डेअरिंग करायला हवी, धाडस करायला हवं. आता आपलं शॉप भाड्याने घेतलेलं आहे की स्वतःचं प्रायव्हेट आहे हे आपण या ठिकाणी
टाकायचा आहे. त्यानंतर आपण व्यवसाय कधी चालू केला ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. अगोदर वर्ष निवडायचं, नंतर महिना निवडायचा आणि तारीख मग त्यामध्ये निवडून घ्यायची आहे. त्यानंतर धंद्याचं नेचर ऑफ बिझनेस या ठिकाणी आपण टाकायचं आहे. बिझनेस नेमकं कशाचा आहे. नेचर ऑफ बिझनेस टाकल्यानंतर मराठीमध्ये आपोआप नाव येईल. नाव चुकल्यास परत आपण एकदा मराठी भाषेचा उपयोग करून आपण या ठिकाणी व्यवस्थित करून घेऊ. त्यानंतर आपला फर्म कशा टाईपचा आहे, प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे हे आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला आस्थापनेमध्ये दुकानमध्ये किती लोक काम करणार आहेत त्याचं आपण या ठिकाणी माहिती भरायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं मालकाचं नाव लिहायचं आहे. मालकाचं नाव मराठीत इंग्रजीत लिहिल्यानंतर मराठीमध्ये आपोआप त्या ठिकाणी येईल. त्यानंतर मालकाचा म्हणजे दुकान मालकाचा पत्ता आपल्याला खाली ॲड्रेसमध्ये भरायचा आहे. ॲड्रेस टाकताना देखील इंग्रजीत टाकलेला आपण ॲड्रेस मराठीमध्ये आपोआप होतो. फक्त लक्ष द्यायचं आहे, कारण इंग्रजीमध्ये टाईप केलेलं आणि मराठीमध्ये आलेलं यामध्ये थोडा बदल असू शकतो. या ठिकाणी पिनकोड टाकल्यानंतर रेसिडेंट सायन्स विचारते कधीपासून आपण स्थायिक आहात. तर आपलं जन्माचं वर्ष जरी टाकलं तरी चालतंय या ठिकाणी. त्यानंतर ईमेल ID, आधार नंबर टाकून खाली पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे आपल्याला स्टेटस विचारलेला आहे, त्यामध्ये ओनर टाईप करायचं आहे. फक्त ओनर टाईप केल्यानंतर बघा पुढे विचारलेलं आहे, दुकानात जर एखादा मॅनेजर वगैरे आपण ठेवलेला असेल तर त्याचा ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे, अन्यथा काही गरज नाही आहे. या ठिकाणी आपण कशासाठी ॲप्लिकेशन करतोय, दुकाने शॉप करता, तर या ठिकाणी टाकायचं आहे. पुढे जर आपली कॅटेगरी नाही सापडली तर अदरवर सिलेक्ट करून आपल्याला नाव लिहायचं आहे. कशाचं दुकान आहे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर स्वतःच आहे की पार्टनरशिप मध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुकानामध्ये काम करत असलेल्या व्यक्तीची या ठिकाणी पुन्हा नाव लिहायचं आहे. ते नाव पुढे आपोआप मराठीमध्ये येईल. त्यामध्ये काही बदल करायचा असल्यास तो बदल देखील आपण करून घ्यावा. त्यानंतर इथं पुरुष किती कामाला आहेत, स्त्रिया किती कामाला आहेत किंवा इतर शिकाऊ कामगार किती आहेत या ठिकाणी आपल्याला
टाकायचं आहे. मी या ठिकाणी एकच कामगार असल्यामुळे एकच करतोय आणि स्वयं घोषणापत्र आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आय ॲग्रीवर क्लिक करून आपल्याला सेव्ह डिटेलवर सबमिट करायचं आहे. या ठिकाणी सूचना आलेली आहे की आपण एकदा सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्ती करता येणार नाही. याला ओके केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेले आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुढे रिडायरेक्ट त्या पेजवरती जात आहे. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये फोटोची उंची आपल्याला दाखवलेली आहे, रुंदी गुणिले उंची. या ठिकाणी आपण फोटो सिलेक्ट करायचा आहे. आपल्या कॅम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला असतो त्या ठिकाणून. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये आपल्या शॉपचा फोटो मराठीमध्ये व्यवस्थित नाव दिसेल अशा प्रकारचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि अदर डॉक्युमेंटमध्ये आपण पॅन कार्ड अपलोड करू शकता. त्यानंतर सबमिट अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पर्याय येईल तो म्हणजे पेमेंटचा. अपलोड डॉक्युमेंट सक्सेसफुल अपलोड झालेले आहेत. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. 2 प्रकारचे पेमेंट आहे, एक बँक चलन आहे, एक ऑनलाईन आहे. आता सर्वजण शक्यतो ऑनलाईनच पेमेंट करतात. बघा, कन्फर्म करायचं या ठिकाणी आणि आपण कोणत्या माध्यमातून पेमेंट करणार आहोत ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या सहाय्याने क्लिक केल्यानंतर आपण तिन्ही ऑप्शनवरती येऊ. एकदा या ठिकाणी ओके केल्यानंतर आपल्याला कोणकोणते ऑप्शन येतात बघा. सर्व प्रकारचे ऑप्शन येतात. आपण या ठिकाणी QR कोडद्वारे आज पेमेंट करणार आहोत. फोनपेद्वारे हा QR कोड आपण स्कॅन करू आणि आपलं पेमेंट करू, जे की 23 रुपये 60 पैसे आपल्यासमोर आलेला आहे. म्हणून आपला मोबाईल उघडा, फोनपे चालू करा आणि हा QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर आपल्यासमोर 23 रुपये 60 रुपयाची रिसिप्ट येईल, ती आपण भरायची आहे. अशा प्रकारची पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारची रिसिप्ट येते. काय काय डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले ते या ठिकाणी लिहून आलेलं आहे. आता आपण बॅक जाऊया. बॅक गेल्यानंतर बघा या ठिकाणी आपलं शॉप ॲक्ट तयार झालेलं आहे. स्टेटस कंप्लीट दाखवत आहे. हे डाउनलोड फॉर्म आणि हे डाउनलोड एस्टॅब्लिशमेंट म्हणजे शॉप ॲक्ट या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. हा फॉर्म देखील आपण डाउनलोड करून ठेवू शकता. अशा प्रकारचं हे व्यवस्थित आपलं शॉप ॲक्ट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण शॉप ॲक्ट बघूया. हा आपण पूर्ण फॉर्म भरला तो फॉर्म आहे. थोडं झूम करतो मी. अशा प्रकारचा आपल्यासमोर हा फॉर्म उघडेल, ज्यामध्ये आपण भरलेली ही माहिती पूर्णपणे यामध्ये आलेली आहे. तसेच आपल्याला आता शॉप ॲक्ट बघायचा. आपण डाउनलोड केलेले शॉप ॲक्ट कशा पद्धतीचा असेल हे आपण बघूया. हे बघा, आपण डाउनलोड केलेले शॉप ॲक्ट अशा पद्धतीचं आहे. हे आपण लॅमिनेशन करून आपल्या शॉपमध्ये लावू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.